तुमच्यासोबत मस्त असे तांदळाचे पट्टी पापड शेअर करणार आहे. म्हणजे अगदी खिचे सारखेच होतात हे. पण एवढं होतं की ह्याला तळण्यासाठी तुम्हाला मोठी कढई वगैरे लागत नाही. छोट्याच्या छोट्या भांड्यात सुद्धा तुम्ही तळू शकता आणि लहान मुलांना खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी होतात हे तांदळाचे बॉबी पापड म्हणा किंवा खिचे पापड म्हणा. पण ह्याचा फायदा असा आहे की तुमच्याकडे कोण लाटायला नसेल, मदत करायला कोणी नसेल ना, तर एकटे सुद्धा तुम्ही 1 किलोचे पापड अगदी तासात हे करू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या समोर तुम्हाला जी पाटी दिसतीये ना, त्याच्यामध्ये मी 1 किलो तांदूळ घेतलेत. ते मस्त स्वच्छ धुवून, नीट करून, वाळवून, सुकवून घेतलेत सावलीला आणि कडक सुकल्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ करून ना 100 ग्रॅम मूग डाळ टाकलेली आहे. धुतलेली वगैरे नाही बरं का. आणि 100 ग्रॅम भाजलेला साबुदाणा टाकून घेतलाय आणि छोट्या गिरणीतून ना त्याचं पीठ करून आणले. तर त्याचंच हे इथं मी 1 किलो पीठ ज्या भांड्यात बसेल ना त्या भांड्यात काढून घेतलं होतं. आणि ज्या भांड्यात पीठ होतं ना त्याच भांड्याच्या मापाने सेम प्रमाणात इथं पाणी पण घेतलं होतं. पाण्यामध्ये ना इथं मस्त असं पोहे खाण्याचा 1 चमचा मीठ टाकून घेतले, 1 चमचा पापड खार टाकून घेतलाय आणि मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलाय आणि मस्त असं मिक्सरला ना 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा याची पूड बनवून घेतली होती. ती पूड सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतली. मस्त पाण्याला उकळी आली की हे जे तांदळाचं पीठ होतं ना मस्त बनवून आणलेलं ते टाकले आणि मस्त ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता चांगलं सगळं मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी आपल्याला ह्याला झाकण ठेवून घ्यायचे. म्हणजे छान हे पीठ आहे ना वाफवलं जातं. अगदी सोप्या पद्धतीनं ही पट्टी पापडची रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. एकटे असाल तरी अगदी इझिली तुम्ही हे बनवू शकता आणि सगळा म्हणजे ह्याच्यामध्ये जे कोरडा तांदळाचं पीठ आहे ना ते कोरडापणा संपेपर्यंत लाटण्याच्या मदतीनं ना मिक्स करून घ्यायचं. आणि बघा आता मी इथं चटणी पूड टाकताना तुम्हाला दिसत असेल, जर उकळत्या पाण्यात चटणी पूड टाकली ना आपल्या या बॉबी पापडला किंवा पट्टी पापडला ना खूप लाल रंग येतो. त्यामुळे उकळत्या पाण्यात टाकायची नाही. आपण ज्यावेळेस हे पीठ 5 मिनिटानंतर उघडतो मिक्स करण्यासाठी तेव्हा थोडी थोडी करून चटणीची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. तुम्ही जर घरात खूपच लहान मुलं असतील ना त्यांच्यासाठी बनवत असाल ना तर चटणीची पूड नाही टाकली तरी चालेल. 2 वेळा मी झाकून 5-5 मिनिटं या पिठाला ना छान वाफ म्हणजे देऊन घेतलेले. अशा पद्धतीनं वाफ दिली ना आपले जे पट्टी पापड आहेत ना ते खूप छान फुगतात. आता एक छोटी कॅरी बॅग घेतली आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याकडं जो शेवगा असतो ना किंवा काही जण सोऱ्या पण म्हणतात बघा त्याला, चकली करण्याचा, काठी चकली करण्याचा, त्याच्यामध्ये एका टायमिंगला जितकं पीठ बसतं ना तितकंच पीठ ह्या कॅरीबॅगमध्ये काढून घ्यायचं. हाताला चटके बसत असतील ना तर बेलण्याच्या मदतीनं तुम्ही लाटून घेऊ शकता. म्हणजे पीठ चांगलं एकजीव होतं. गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात आणि गुठळ्या मोडल्या ना तर पट्टी पापडची जी आपली प्लेट असते ना त्यातून ह्या पट्ट्या आहेत ना व्यवस्थित पडतात. गुठळी जर अडकली ना तर पट्ट्या व्यवस्थित पडत नाहीत. म्हणून आपलं म्हणजे लाटण्याच्या मदतीनं ना व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्या. आता चकलीचा जो सोरा आहे ना तो घेतलेला आहे मी इथं आणि जितकं त्याच्यामध्ये पीठ मावेल ना तितकंच मी मिक्स करून घेतलं होतं. ते सगळं पीठ त्याच्यामध्ये भरून घेतलंय आणि चकलीच्या ऐवजी इथं पट्टीची जी प्लेट असते ना ती टाकून घेतली. अगदी तुम्ही एकटे जरी असाल ना तरी पण इझिली 1 किलोचे पट्टी पापड आहे ना तुम्ही नक्की बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसे खिचे पापड होतात ना तसेच अगदी चवीला सुद्धा अप्रतिम बनतात. आणि बघा ह्या अखंड पट्ट्या आहेत ना तशा पट्ट्या सुद्धा तुम्ही छोटे छोटे मोठे लांबते कट करून पण ठेवू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल की छोट्यातल्या छोट्या भांड्यात सुद्धा आपल्याला ही गोष्ट तळता यावी तर ह्या सगळ्या पट्ट्या अगोदर घालून घ्यायच्या आणि एक चाकू घ्यायचा. चाकूच्या मदतीनं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मी तर नेहमी ना या पट्टी पापडाचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करते. म्हणजे मुलांना खायलाही सोपे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरी जर कोण आलं किंवा आपल्या ताटात सुद्धा वाढताना छोटे छोटे तुकडे असल्यामुळं ते एका साईडला व्यवस्थित बसतात. मोठा पापड असेल ना तर तो मोडावाच लागतो आपल्याला. तर मस्त अशी इथं बघा तुमच्याशी बोलत बोलत या पट्टी पापडचे छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे पट्टी पापड करून घेऊ शकता. तुम्हाला आता तळल्यानंतर सुद्धा किती दुप्पट छान फुलतात आहे ना ते सुद्धा मी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथं लेकीनं तोपर्यंत ना छोटे तुकडे करण्यासाठी मला मदत केली आणि मस्त असे 1 किलोचे बनवून माझे पट्टी पापड इथं तयार आहेत. मी तर याला पट्टी पापडच म्हणते. मस्त इथं तेल गरम करून घेतलं होतं आणि चांगला तवा आला की त्याच्यामध्ये मुठभर इथं पापड टाकून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती चटकरण फुललेले आहेत. साधी आणि सोपी रेसिपी आणि एकटे करू शकता. तळण्यासाठी भांडंही छोटं लागतं. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या छोट्या मोठ्या बहिणींपर्यंत ही रेसिपी शेअरसुद्धा करा. नंतर भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.